नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये सुद्धा. सो आज आहे मंगळवार आणि आज आम्ही दोघं चाललेलो आहे एका शो मध्ये जो आहे हसताय ना हसायलाच पाहिजे. डॉक्टर निलेश साबळे यांचा चला हवा येऊ द्या नंतरचा हा दुसरा शो आहे हसताय ना हसायलाच पाहिजे. तिथे आम्हाला बोलवलेला आहे. सो वी आर सो ग्रेटफुल की आम्हाला तिथे बोलवलं आहे. तो शो कधी रिलीज होणार आहे ते मला माहित नाहीये. त्याचे अपडेट तर मी तुम्हाला देईनच, पण आता सध्या आम्ही शूटसाठी चाललो आहे. तिथे आम्ही 1-2 रील्स पण बनवू आणि खूप भारी वाटतंय, मस्त फिलिंग आहे. सो चाललोय अनिकेत आणि मी, म्हणूनच त्यासाठीच आम्ही काल शॉपिंगला गेलो होतो दोघं जण. हा मी ब्लॉग बनवते आहे पूर्ण एंड पर्यंत, तर हा ब्लॉग नक्की बघा आणि भरभरून प्रेम द्या तुमचं सर्वांचं. सो मी थोडंसं इंडो वेस्टर्न स्टाईल करणार आहे. थोडंसं काहीतरी नवीन मला पंक्ती करायचं होतं, कधी करणार आयुष्यात या सर्व गोष्टी. म्हणून मग मी विचार केला की मी छान असं ड्रेस कोड करेन. पिंक आणि ग्रीन असं कॉम्बिनेशन आहे. सो आता आम्ही रेडी होतो. आम्ही दोघं जणांना आमच्या बरोबर घेऊन चाललोय. आम्ही रेडी होतो फटाफट. अवंतिका येईल थोडंफार मला मेकअप वगैरे करायला, बिकॉज माझी स्किन फार डल होत चालली. आय डोंट नो वाय, मे बी माझ्या डाएटमध्येच चेंजेस झाले आहेत. तर आता मी अवंतिका आल्यावर तर थोडासा टचअप वगैरे करेन आणि त्यानंतर आम्ही निघणार आहोत. प्रोबॅबली आज ट्यूजडे असल्यामुळे आमच्या पनवेलमध्ये गेली आहे लाईट. इतकं इरिटेट होत आहे ना, काय सांगू मंडळी तुम्हाला. लाईट नाहीये, रेडी कसं व्हायचं, सगळा घाम येतोय अँड ऑल, पण आम्ही रेडी होणार. आणि काही दिवसांना मला वाटतं 4 वेळा आंघोळ करतोय आता, कारण एवढं गरम होत आहे ना. आणि पाऊस आलाय काल आमच्या इथे बराच, त्यामुळे सुद्धा आम्हाला भरपूर गरम होत आहे पावसामुळे. सगळं अजून उष्णता सगळी अजून वाढली आहे. पसारा तसाच आहे. आज पसारा दिवसभर घरी असणार आहे आणि आल्यानंतर सगळं आवरूया. आम्ही मे बी रात्रीच येऊ घरी. लाईट गेली पण ते फ्लॅश लाईट मध्ये आम्ही स्वतःला रिप्रेझेंट करतोय. येस, तर आता खाली जाऊया. भरपूर गरम होत आहे, खिडक्या वगैरे बंद केल्यात. तर चला, थोडेसे पोजेस वगैरे दिल्यानंतर आम्ही निघालो. आणि इथे गाडीत इररिलेव्हंट गप्पा चालली. GOA कशी असेल? गोवा होईल ना ते. GAOL गाव टाकलं ना, बरोबर आहे. आम्ही गाव असं दिसतो यार, आमचं असं आहे. मी वाचलं त्या दिवशी गोवा मी वाचलं. 2 hours later. कसं वाटतंय? मस्त वाटतं, भारी वाटतं. तुला? मस्त, एक नंबर. बघा छान दिसते ना अवंतिका, जस्ट कमेंट बिलो. आणि हा आहे अजित. एक नंबर. पहिल्यांदा सेलिब्रिटीला भेटायचंय. चला, चांगला एक्सपिरियन्स आहे. येस. सो आता आम्ही एंट्री करतो. ऍक्च्युली तिथे आहे ते वाट बघतात आमची. सो आता आम्ही जातो. प्रोबॅबली मी दिसते की नाही माहित नाही मला उन्हाचं. आणि इथे सर्व ऍक्टर्स लोकांच्या वॅनिटीज लागलेल्या आहेत आणि हा आहे सेट आतमध्ये. आणि इथे आपल्याला सर्व चहा कॉफीची पण आम्हाला सोय केलेली आहे, विच इज व्हेरी ग्रेट. आणि जी प्रणाली आहे ती आम्हाला सर्व गोष्टींमध्ये इंट्रोड्यूस करून देते, या सर्व भेटवते. सो चला, तर आता आम्ही आत आलोय आणि त्यांची रिहर्सल चालू आहे, जे की ते नंतर लाईव्ह परफॉर्मन्स करणार आहे. पण आता आम्ही त्यांची रिहर्सल एन्जॉय करतोय. आणि खूप मजा येते. ॲक्च्युली यांची रिहर्सल चालू आहे. सो मला वाटतं आम्हाला रात्रीचे 12 वाजतील, पण फार छान वाटतंय सर्व ॲक्टर्सला बघून. आणि असे दिवस आमचे पण यावेत लवकर, अशीच सदिच्छा. भाऊ कदम बघा. रिहर्सल झाल्यानंतर आम्ही थोडं बाहेर आलो आणि भेटलो आहे मधुराज रेसिपीजची वन अँड ओनली मधुरा मॅमना. फार उत्कृष्ट एक व्यक्तिमत्व आहे हे. फार गप्पा मारल्या आम्ही छान अशा. आणि त्यानंतर आम्ही पुन्हा निघालो आत. आता आम्ही आलेलो आहे हसताय ना हसायलाच पाहिजेच्या शो वरती आणि खूप मजा येते. आम्ही वरती जाऊन पण शूट करतोय. निलेश साबळे सरांबरोबर पण शूट करणार आहे. सो स्टे ट्यून, ब्लॉग पूर्ण बघा. आणि मस्त पब्लिक पण आलेली आहे. पब्लिक बघू शकता तुम्ही. पब्लिक बघा. आणि खरंच रिअल मजा येते. आमचा पण असा शो लवकर होऊ दे अशीच सदिच्छा आहे खरंच. हे सलमान खान, बिग फॅन ऑफ सलमान खान. सेट खूप छान आहे. मॅडम तुमचं नाव खूप छान आहे, मला आवडलं सिरियसली. आणि इथे हे सर्वजण जे टिंग टुंग वाजतायत ते सर्वजण टेस्टिंग करतायत की शो जेव्हा चालू होईल तेव्हा सर्व बॅकग्राऊंड म्युझिक चांगले असतील. मेन मॅडम
तो त्याच्या स्वतःच्या चॅनलवर करत नाहीये म्हणून तो माझ्या चॅनलवर करतोय. नाही मी आता जरा शिकतोय. इन लर्निंग झोन ऍक्च्युली. यांच्याकडून ट्रेनिंग घेते. पुढे जाऊन मी पण मोठा होईल अशी अपेक्षा करतोय. मोठा नाही दादूस. तुटली काय मला किरण बोल. आपले कम्फर्टेबल वाटते. राकेश दादा नमस्कार. सपोर्ट करा लवकर फटाफट. सपोर्ट करा. तसं त्यांना त्यांची फॅन फॉलोइंग जास्त भरपूर आहे. त्यांच्यापेक्षा कमी आहे. असं काही नाही. गरीब आहे आम्ही. सगळे कंटेंट क्रिएटर एकमेकाला असे बोलतात. आपण आता आजींना भेटूया. हा मेन कॅरेक्टर मध्ये. आजी तुमची ऍक्टिंग खूप छान असते. आजी एकदम भारी. जोडी आहे जोडी. आजी आशीर्वाद द्या जोडीला. थँक्यू सो मच आजी. इथे आलात तुम्ही मस्त. अच्छा हा काय माहित नव्हतं. त्यांची टीम आहे ऍक्च्युली बिंदास मुंबईची पूर्ण. सो आजी इज द मेन लीड कॅरेक्टर ऑफ दॅट रील. सो मस्त. अरे वा. असंच करा कंटिन्यू. येस बरोबर बरोबर. आजी भारी आहे एकदम चिल आहे. हसते रहो मस्त रहो. हा म्हणजे जशा आजी आहेत ऍक्च्युली रील्स मध्ये तशाच आहेत. भन्नाट. आणि पोज येतो आजी पोज. लाईट येईल ना मग फोटो काढू. आता संध्याकाळी 6:30 वाजलेत. आता आणि 6:30 झालेत अजून चालू नाही झालंय. त्यांची रिहर्सल होती पण आता त्यांनी नाश्त्यासाठी सांगितलं आहे जो मला वाटते 7:30-8 पर्यंत असेल मॅक्सिमम. तर आता आम्ही सगळे जातो आधी नाश्ता वगैरे करतो आणि देन आम्ही रील्स वगैरे शूट करतो. अजित आमचा कॅमेरामॅन आहे आज. अजित नाश्ता आणि आम्हाला कोण घेणार शूट मध्ये. सगळा नाश्ता दाखवा. नाही असं काही नाही. अदरवाईज ते लोकांना दिसला नाही ना ते तुला फटके देतील. त्यांना पण बघायचं आपण काय. फॅन जाम. आणि तू पण नाम बोलतो. तुमचे रील्स खूप पाहते. नाही मिला ना. तूच दिसते. ओके नंतर करतो ना मग. दाबेली हे काय आहेत. कचोरी आहे काय. कोणतं स्वीट आहे हे. कोकोनट बर्फी आहे आणि दाबेलीच आहे ना. ओके दाबेली गरम करून त्यांनी इथे ठेवली आहे. एक चटणी आहे दोन्ही ग्रीन अँड हे कचोरी आहे की दही वडा आहे. हे कचोरी आहे का. ओके सो ही आहे कचोरी आहे. दाबलेली एवढी दाबली तिला. ते गरम करून ठेवले ऍक्च्युली. ठीक आहे चांगलं टेस्ट खूप छान. सो हे कचोरी आहे हे दही आहे आणि इथे दाबेली आहे. चला खाऊया.
आणि काय खाण्यात दंग आहे. हा माणूस खायला कधी सोडणार नाही. तुम्हाला सगळ्यात आवडलेलं कॅरेक्टर कोणतं आहे यांच्या चॅनलला? हा तरी जास्त मिसेस पवार वगैरे किंवा मिसेस पवारना बघायचं का? आम्हाला पण मिसेस पवार. अजून मी फक्त दाबेली घेतली आहे आणि अनिकेतने काय काय घेतलंय? कचोरी आणि दाबेली. कचोरी आणि दाबेली. कचोरी चांगली आहे. ओके बघा आपली ही मॅडम बघा. ओके आणि अजित पण अजित काहीतरी खायला घ्यायला गेलाय. मी फक्त दाबेली घेतलेली कशी आहे बघूया खाऊन. फूड रिव्ह्यू देते. चांगलंच असेल. चांगलं नसतं तरी आईचं भेटलेलं फुकट भेटलेलं छानच असेल. छान आहे. पण मी अजून दही कचोरी ट्राय नाही केली आहे. बघूया याच्यातलीच मी थोडीशी खाणार आहे. तिने दही टाकलं की नाही मला आयडिया नाही आहे. तिथं जाऊन आपण टाकूया. ठीक आहे मी दही कचोरी ट्राय करेन. बोल. कचोरी एकदम मस्त आहे. मला फार आवडते. दाबेलीच्या कचोरी फोटो सेशन चाललं आहे इथे. छान असे सगळं सबस्क्रायबर पण भेटत आहेत. पण आपले सबस्क्रायबर्स आहेत. सो मस्त वाटते. मजा वाटते. आजी कॉलिंग. एक नंबर एक नंबर. फुल लॉन. आजी तो पुष्पाचा डायलॉग तुमच्या मस्त आहे ना. तो फायर एक नंबर आहे ना. छान करत होता तुम्ही. एकदा झाला पाहिजे आजी. तुम्ही छान करत होता. फोटो काढ ना. फोटो आपण इधर से निकालो. इधर भी निकल. आजी एकदा होऊ द्या ना. हा एकदा प्लीज बोला ना. ऍक्शन करा फक्त. हा एक नंबर. झुकेगा नाही झालं. स्टॉप करू. मस्त स्टेजवरती फोटो वगैरे काढून झाल्यानंतर आता आम्ही पुन्हा एकदा सबस्क्रायबर्ससोबत फोटो काढतो आहे स्टेजच्या खाली येऊन. आणि फार छान वाटतं सर्व सबस्क्रायबर्सला भेटून. त्यांचं ते प्रेम खूपच मजा येते. खूप लांबून आलेली आहेत सर्व लोक आणि खूप धमाल आली.
कुछ नहीं करना है. ओके ओके. ओके क्या तेरा लेना सब ओके है. अभी बाकी क्या और बंद करा लो. त्यानेच बोलला तो. हे अनिकेत उभा घेतो या म्हणजे तो हा नव्हे अनिकेत ना. पिणार आहे. चेस झाले पाहिजे. काय पिणार मला आणि हा तो वाला आहे. सिरियसली बोलतोय या कधी येते मागच्या वेळी मुली झाली. त्यांना तुम्ही ओळखत असाल. माधुरी मॅडम. या माधुरी मॅडम. या माधुरी मॅडम. माझा तुला बोल ठीक आहे ना. राशी एकच आहे. एका राशीचे लोक एवढे फेमस असतात ना. मधुरा मॅडम आहे. आधी त्यांना पण माधुरी बोला तुला पण माधुरी बोला. हा पण राशी सेम आहेत है ना. होतात त्यांचे फॅन. छान आहे ते. भरपूर टाइमपासून आहेत ना. आमच्या आई बऱ्याच मोठ्या फॅन आहेत मधुराज मॅमच्या, त्यामुळे मी आईंना व्हॉट्सअप कॉल लावला आणि आईंची बोलणं करून दिलं आहे मधुरासोबत. खूप छान वाटलं आईंना. सगळे ओळखतच असतील यांना. मधुरा ताई. कशात विचारता येत पण ताई एक आहे, तुमच्यामुळे ना अर्ध्या महाराष्ट्राला नवीन पदार्थ खायला भेटले. नवीन पदार्थ मी घेऊन आला. खूप छान. म्हणजे बोललात का? खूप पहिल्यापासून फॉलो करतोय तुम्हाला. अजून बरीच धमाल मस्ती बाकी आहे. मोठा ब्लॉग आहे, त्याच्यामुळे हा ब्लॉग मी 2 पार्टमध्ये डिव्हाइड करते. बरेच सेलिब्रिटीज येत आहेत. ही आहे भार्गवी चिरमुले. त्यांचा पण यूट्यूबला पॉडकास्ट आहे. आपण त्यांच्याबरोबरही बोललो आहे. सो भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.